हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 42 इंट्रा स्टेट सिंगल जीएसटी पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. इंट्रा स्टेट सिंगल जीएसटीची डेफिनेशन पाहूया. आपली कंपनी ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केले असेल तर आणि परचेस किंवा सेल्स केलेल्या सर्व स्टॉक आयटमला एकच जीएसटी टॅक्स रेट लागू असेल अशा एंट्रीला इंट्रास्टेट सिंगल जीएसटी एंट्री असे म्हणतात. म्हणजेच बघा इथे एक एक्झाम्पल दिलं मी तुमच्या लक्षात येईल जे आपण आता सोडवणार आहोत. जे मी परचेस किंवा सेल्स केलेलं आहे ते स्टेट आपण ज्या स्टेटमध्ये आपली कंपनी आहे त्या स्टेटमध्येच असेल आणि आपण जे स्टॉक आयटम परचेस किंवा सेल केले त्यांना एकच जीएसटी टॅक्स रेट लागू असेल. जसं की या तीन स्टॉक आयटमला काय एकच जीएसटी टॅक्स रेट 18% लागू आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण इंट्रास्टेट सिंगल जीएसटी. आणि इथं बघा तुम्हाला नोटबुक मध्ये प्रत्येक लेजर असेल स्टॉक आयटम असेल कसे तयार करायचे त्याच्या स्टेप्स बाय स्टेप्स इथं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही काय करायचंय तयार करत असताना तुम्हाला काय अडचण आलं तर ते तुम्ही इथलं यूज करायचं आहे. कसं यूज करायचं तुम्हाला मी आता दाखवणार आहोत. तसं आपण काय करूया पहिल्यांदा हे एक्झाम्पल सोडवायला एक कंपनी तयार करून घेऊया. जसं मी टॅली प्राईमचं सॉफ्टवेअर ओपन करतो. इथं नवीन कंपनी तयार करण्यासाठी टॉप मेनू कंपनी क्रिएट याला नाव द्यायचं इंट्रा स्टेट सिंगल जीएसटी. इथं स्टेट सेम आपली स्टेट कोणती आहे महाराष्ट्र. मग इथं महाराष्ट्र घेणार हे आहे असं ऍक्सेप्ट. इथे ऍक्टिव्हेशन मध्ये सेम मेंटेन अकाउंट यस, मेंटेन इन्व्हेंटरी यस, इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय करायचं यस ठेवायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं. इथं स्टेट सेम महाराष्ट्र घ्यायची, रजिस्टर टाईप रेग्युलर, जीएसटी ऍप्लिकेबल आहे असं 1 एप्रिल पासून ठेवायचं. इथं आपल्या जीएसटी कंपनीचा जीएसटी नंबर टाईप करून घ्यायचा जसं इथं मी टाईप केलेला आहे. त्यानंतर हे मंथली ठेवायचं आहे. सेट अल्टर जीएसटी रेट काय करायचं यस. इथं दिसत नसते सगळे टाईप चार्ट टाईप किंवा एचएसएन कोड तर F12 करायचं आणि ते ऍक्टिव्हेशन कसं करायचं आपण पाठीमागच्या व्हिडिओत पाहिलं होतं. त्यानंतर सेम इथं आपल्याला टॅक्स टाईप रेट एक बाय डिफॉल्ट तयार करायला लागतो. मग इथं आपण टॅक्सेबिलिटी काय करायचं टॅक्सेबल घ्यायचं आणि 18% एक तयार करून ठेवायचा. हे बाकी आहे असं एंटर करते यायचं ऍक्सेप्ट. जुनी कंपनी बंद करण्यासाठी सेम टॉप मेनू कंपनी शेड कंपनी प्रणाली कम्प्युटर इन्स्टिट्यूट बंद केलेलं आहे. त्यात बघा आता इथं पहिली एंट्री आहे 1/4 ला F2 पहिल्यांदा एंट्री करण्यासाठी काय करायचं गेटवे ऑफ टॅली वाउचर मध्ये जायचं आहे. इथं वाउचर मध्ये आल्यानंतर बघा इथं CRDR दिसत नाहीये बरोबर. मग इथं मी पहिल्यांदा चेंज मोड करून घेणार, डबल एंट्री घेणार तरीही दिसत नाहीये. मग F12 करायचं आणि इथं UCRDR इन्स्टेड काय करायचं यस करायचं. हे आहे असं ऍक्सेप्ट करून घ्यायचं. बघा इथं आता आलं CRDRचं ऍक्टिव्हेशन. मला कोणतं पाहिजे परचेस वाउचर पाहिजे म्हणून परचेस वाउचर सिलेक्ट करून घेतला. बघा पहिली एंट्री आपण परचेसला करतोय. परचेस फॉलोइंग स्टॉक आयटम फ्रॉम प्रणाली स्पोर्ट कोणाकडून खरेदी केलाय प्रणाली स्पोर्ट कडून खरेदी केलं आहे. मग इथं काय करायचं पार्टी नेम तयार करून घ्यायचं तयार नाहीये क्रिएट प्रणाली स्पोर्ट अंडर ग्रुप कोणता येणार सन्ड्री क्रिएटर. इथं स्टेट आता बघा इथं प्रणाली स्टेट कोणती दिली महाराष्ट्र. इथं महाराष्ट्र आहे असं घ्यायचं. त्यानंतर तिचा जो इन्फॉर्मेशन असेल सगळी तुमच्याकडे अवेलेबल असेल दिले असेल तर तुम्ही टाईप करू शकता, नाही केलं तरी चालतं. त्यानंतर तिचा पॅन कार्ड नंबर जसं की तुम्हाला माहितच आहे जीएसटी नंतरचे 10 अंक हे काय असतात पॅन कार्ड नंबर असतात. ते तर काय करायचं टाईप करून घ्यायचे. त्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप काय ठेवायचं रेग्युलर. त्यानंतर इथं प्रणालीचा जीएसटी नंबर दिलाय बघा तो काय करायचा इथं टाईप करून घ्यायचा. सेट अल्टर जी डिटेल्स काय करायचं यस करायचं. त्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप काय येणार रेग्युलर, पार्टी टाईप नॉट ऍप्लिकेबल आणि जीएसटी काय करायचं आहे असं ठेवून एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचं. हे काय भरायची आता गरज नाहीये. बघा पार्टी नेम तयार झालाय. त्यानंतर मला इथं परचेस लेजर तयार करायची आहे. आता इथं बघा
आपण काय करतोय, इंट्रास्टेट परचेस करतोय सिंगल जीएसटी साठी. सेम काय असं दिलंय, असं परचेस लेजर तयार करून घ्यायचं. इंट्रास्टेट परचेस ऍट रेट 18%. तयार नाहीये क्रिएट. जसं यापूर्वी आपण काय करायचं, फक्त परचेस ऍट रेट परचेसचं नाव घ्यायचं लेजरला. इथं आपण असं का लेजर घेतोय, तर या लेजरनं आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे की मी जे परचेस केलं आहे ते इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे, किती पर्सेंटेज त्याला टॅक्स जीएसटी टॅक्स रेट लागू झालेला आहे, ते सगळं इथं काय तुम्हाला डिस्प्ले होतं. जसं इंट्रास्टेट परचेस ऍट रेट 18% आपण इथं घेतलेलं आहे. त्यानंतर इथं अंडर ग्रुप घ्यायचा परचेस अकाउंट, टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, हे इथं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. तुम्हाला बघायचं तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर जीएसटी ऍप्लिकेबल काय करायचं, ऍप्लिकेबल. इथे एक लक्षात गोष्ट ठेवायची, जिथं जिथं सेट अल्टर जीएसटी डिटेल्स दिसेल तिथे तिथे काय करायचं, ते यस करायचं. सेम इथे यस केलं. त्यानंतर बघा आपला ही स्क्रीन ओपन झालेली आहे. आता हा जो एचएसएन कोड किंवा डिस्क्रिप्शन आहे हे आपण स्टॉक आयटमला भरतो, लेजरला भरत नाही. आपण आता लेजर बनवतो, मग काय करायचं, एंटर बटन प्रेस करून खाली यायचं. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय करायचं, परचेस टॅक्सेबल सिलेक्ट करायचं, एंटर बटन प्रेस करायचं. आणि टॅक्स टाईप किती लागणार आहे आपल्याला, 18%. का, इथं एंट्री मध्ये दिलेला आहे बघा. तुम्ही खाली आलात तुम्हाला दिसेल 18% टॅक्स टाईप दिलेला आहे, तो तयार करून घ्यायचा. इथं टाइप ऑफ सप्लाय काय येणार, गुड्स. त्यानंतर नेम ऑफ आयटम, कोणते स्टॉक आयटम खरेदी केले आहेत. पहिला आहे बॅट, तयार नाहीये, कॉपी करून घ्यायचा. आता इथं तयार करण्यासाठी काय करायचं, अल्ट प्लस सी केलं, तर नाव टाईप केलं बॅट. इथं युनिट काय येणार, नोज, तयार नाहीये क्रिएट, सिम्बॉल नोज, फॉर्मल नेम, नंबर. आता बघा कधी कधी तुम्हाला काय होतं, असं एक ऑप्शन येतो युनिट क्वांटिटी कोड UQC. जर नाही आला तर काही घ्यायची गरज नाही. जर आला असेल तर इथं काय घ्यायचं, नोज, नंबर्स, डेसिमल प्लेसेस 0, ऍक्सेप्ट. सेम इथं सेट जीएसटी ऍप्लिकेबल ठेवायचं. सेट अल्टर जी डिटेल्स काय करायचं, यस करायचं. आता इथं बघा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जे डिस्क्रिप्शन मध्ये काय करायचं, जे नाव आहे स्टॉक आयटमचं तेच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एचएसएन कोड सेम इथं दिलाय तो टाईप करून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टाईप काय घ्यायचं, ऑन व्हॅल्यू. टॅक्सिबिलिटी काय घ्यायचं, टॅक्सेबल, किती टॅक्स लागला याला, 18%. इथं टाइप ऑफ सप्लाय गुड्स, ऍक्सेप्ट. क्वांटिटी आहे 110, रेट आहे इथं क्वांटिटी आहे 50, रेट आहे 110. त्याचा दुसरा स्टॉक आयटम आहे बॉल, तयार नाहीये, अल्ट सी, बॉल नाव टाईप करून घ्यायचं, युनिट घ्यायचं, नोज, तयार आहे, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अट डिटेल्स यस. इथं डिस्क्रिप्शन मध्ये बॉल टाईप करून घ्यायचं, याचा एचएसएन कोड आहे बघा इथं दिलेला, तो टाईप करून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू. टॅक्सिबिलिटी काय घ्यायचं, टॅक्सेबल. टॅक्स टाईप काय घ्यायचा, इंटिग्रेटेड टॅक्स 18%. टाईप ऑफ सप्लाय गुड्स, ऍक्सेप्ट. सेम याची क्वांटिटी बघा 50 आहे, रेट आहे 130 रुपये. त्यानंतर तिसरा स्टॉक आयटम आहे स्टंप, तयार नाहीये, अल्ट सी, स्टंप घेतला. इथं युनिट घ्यायचं नोज, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अट जी डिटेल्स काय करायचं, यस. डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचं नाव स्टंप. एचएसएन कोड बघा याचा दिला इथं, तो घ्यायचा, इथं टाईप करायचा. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू. टॅक्सिबिलिटी काय घ्यायचं, टॅक्सेबल 18%. इथं काय करायचं, टाईप ऑफ सप्लाय गुड्स, 50 क्वांटिटी, रेट आहे 150 रुपये. अशा प्रकारे आपण काय केलंय, तिन्ही टॅक्स जे आहेत हे तिन्ही स्टॉक आयटमचे तयार केले आहेत. आता आपल्याला जीएसटी टॅक्स लावायचे आहे. आता आपलं सिलेक्शन बघा या टोटलच्या वर आहे, आपल्या काय करायचं, या टोटलच्या खाली जीएसटीचे लेजर तयार करून घ्यायचे आहेत. म्हणून एंटर बटन प्रेस करायचं. अजून सुद्धा आपण कुठे आहे, वरच आहे, पुन्हा एकदा एंटर बटन प्रेस करायचं. आता आपलं सिलेक्शन काय या टोटलच्या खाली आहे, म्हणजे काय आपल्याला घ्यायचे आहे, जीएसटी टॅक्स लावून घ्यायचे आहे. आता हे इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट असेल तर कोणतं कोणतं जीएसटी टॅक्स लागतो आपल्याला बघा इथं दिलंय. एक लागणार सीजीएसटी आणि दुसरं लागणार एसजीएसटी. ते लेजर कसे तयार करायचे ते इथं दिले इन्फॉर्मेशन.
जसं लेजर्स नाव काय येणार, पहिल्या इनपुट सीजीएसटी ऍट रेट 9%. म्हणजेच काय होतं, हा जो इनपुट जीएसटी आहे तो इनपुट आहे, कोणता आहे, सीजीएसटी टाईपचा आहे, किती पर्सेंट आहे, 9% आहे, हे तर डिपेंड होतं. लेजर तयार नाहीये, अल्ट सी नाव टाईप करून घ्यायचं, इनपुट जीएसटी ऍट रेट 9%. अंडर ग्रुप कुठला येणार, ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी टॅक्स जीएसटी, टॅक्स टाईप काय घ्यायचं, सीजीएसटी म्हणजेच काय, सेंट्रल टॅक्स, पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 9%, राउंडिंग मेथड नॉर्मल राउंडिंग. ऍक्सेप्ट करून घेतलं. बघा इथं बाय डिफॉल्ट काय होतं, कॅल्क्युलेशन होतं. जर इथं बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन नाही आलं तर समजायचं तुम्ही टाईप करताना किंवा ग्रुप घेताना काही ना काहीतरी आपल्याकडून काय आलंय, चूक झालेली आहे, ती पुन्हा चेक करून दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर एंटर बटन प्रेस केलं. आता इथं खाली कोणतं येणार, दुसरं लेजर, इनपुट जीएसटी ऍट द रेट 9%. तयार नाहीये, अल्ट प्लस सी, इनपुट जीएसटी ऍट द रेट 9%. सेम अंडर ग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस, टाइप ऑफ ड्युटी जीएसटी, टॅक्स टाइप स्टेट टॅक्स, पर्सेंटेज 9%, नॉर्मल राउंडिंग. इथं पुन्हा कॅल्क्युलेशन झालं आहे. अशा प्रकारे आपण काय केली, परचेसची एंट्री केली आहे, एंट्री ऍक्सेप्ट. आता आपला काय करायची आहे, सेलची एंट्री करायची. बघा इथं सेल्स फॉलोइंग स्टॉक आयटम टू प्रियंका स्पोर्ट. प्रियंका स्पोर्ट तयार सेल्स करण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा सेल्स वाउचर सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर बघा पार्टी नेम तयार नाहीये, क्रिएट प्रियंका स्पोर्ट नाव टाईप करून घ्यायचं. अंडर ग्रुप येणार सन्डे डेटर्स, इथं स्टेट सेम महाराष्ट्र आहे अशी घ्यायची. तर बघा महाराष्ट्र स्टेट दिले. त्यानंतर त्याचा पिनकोड आहे असं ठेवायचा. पॅन कार्ड नंबर, इथून हे जे असले 27चा कोड आहे, स्टेट कोड नंतरचे जे 10 अंक आहेत ते याचा पॅन कार्ड नंबर आहे तो टाईप करून घ्यायचा. रजिस्ट्रेशन टाईप काय घ्यायचं, रेग्युलर. त्यानंतर हा जीएसटी नंबर जो आहे तो टाईप करून घ्यायचा. इथं सेट अल्ट जीएस डिटेल्स काय करायचं, यस. रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, इथं पार्टी टाईप आहे असं नॉट ऍप्लिकेबल ठेवायचं, ऍक्सेप्ट. हे आहे एंटर करते यायचं. त्यानंतर बघा इथं सेल्स लेजर विचारतंय. आता इथं सेल्स लेजर कोणतं येणार, तयार नाहीये, मग क्रिएट करून घ्यायचं. बघा इथं दिलंय तुम्हाला इंट्रास्टेट. आपण इंट्रास्टेट परचेस सेल्स करतोय, काय ना इंट्रास्टेट सेल्स ऍट रेट 18%. तर कॉपी करून घेतलं मी, तर पेस्ट केलं. तुम्ही टाईप करून घेतलं तरी चालू शकतं. अंडर ग्रुप येणार सेल्स अकाउंट, टाईप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अल्टर जीएस डिटेल्स यस. इथं काय टाईप करून घ्यायची गरज नाहीये. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय येणार, सेल्स टॅक्सेबल सिलेक्ट करून घ्यायचं. टॅक्स रेट काय येणार 18%. टाईप ऑफ सप्लाय गुड्स. आता इथं बघा स्टॉक आयटमला घ्यायचे आहेत. कोणकोणते स्टॉक आयटम सेल्स केलेत. पहिला आहे बॅट, सिलेक्ट करून घ्यायचा. 30 क्वांटिटी, रेट आहे 120 रुपये. दुसरा आहे बॉल, तीस क्वांटिटी, रेट आहे 150 रुपये. तिसरा आहे स्टंप, सिलेक्ट करून घ्यायचा. 30 क्वांटिटी 180 रुपये. बघा पुन्हा मी इथं आता या टोटलच्या वर आहे, एंटर बटन प्रेस केली की या टोटलच्या खाली आलेलो आहे. इथं आता मला जीएसटी टॅक्स रेट लावायचा आहे. याला कोणकोणते येणार, आउटपुट इंट्रास्टेट सिंगल जीएसटीचे टॅक्स लागणार आहेत. तिथे 2 दिलेत बघा, आउटपुट सीजीएसटी 9% आणि आउटपुट जीएसटी 9%. टॅक्स रेट टॅक्स टाईप तयार नाहीये, तयार करण्यासाठी अल्ट सी नाव टाईप करून घ्यायचं. अंडर ग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस, टॅक्स ऑफ ड्युटी टॅक्स जीएसटी, कोणता टाईप आहे हा, सेंट्रल टॅक्स 9%, नॉर्मल राउंडिंग. बघा इथं बाय डिफॉल्ट आलेला आहे. पुन्हा हा दुसरा टॅक्स टाईप घ्यायचा आहे आपल्याला. आता आउटपुट जीएसटीचा घ्यायचा आहे. अल्ट सी तयार नाहीये म्हणून नाव टाईप करून घ्यायचं. अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी जीएसटी, इथं स्टेट टॅक्स 9%, नॉर्मल राउंडिंग. अशा प्रकारे आपण सेलची सुद्धा एंट्री केलेली आहे. हे काय करायचं, ऍक्सेप्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण काय करणार, अशा प्रकारे आज आपण काय करायला शिकलो आहे, इंट्रास्टेट सिंगल जीएसटी विथ एक्झाम्पल कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये
पाहिलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राईम कोर्सबद्दल तुम्हाला काही शंका असेल, अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.